आत्मा आहे आणि हरी आहे तो एकच आहे. आपण आत्म्याची संकल्पना विकृत करून टाकलेली आहे, गडबड करून टाकलेली आहे, आपण त्यात मिश्रित करून टाकलेली आहे. आपण काय समजतो, हा एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आत्मा आहे, हा व्यक्ती आहे ज्याचं नाव ब्रह्म आहे, हे दोघे जण एक आहे, अशा प्रकारे ते एक आहे. पण नव्हे, हाच हरी आहे, हाच आत्मा आहे, याचंच नाव हरी आहे, याचंच नाव आत्मा आहे. गोष्ट अशी आहे की तुम्ही दोन समजले, तुम्ही त्यांना वेगवेगळं समजता आणि तुम्ही स्वतःच्या जबाबदाऱ्या झटकून टाकता. जर तुम्ही यालाच हरी आणि यालाच आत्मा समजले, हाच हरी आहे, हाच आत्मा आहे, हाच मी आहो. गोष्ट अशी आहे की या मीला उंच करून उंच नेत नेत पूर्णतेपर्यंत हरीपर्यंत पोचावे लागते. गोष्ट अशी आहे की जर आपण वेगळं समजलं तर आपल्याला असं वाटतं ना, आपण आपले जे कष्ट आहे, त्याचे जे भार आहे, त्याचे जे दुखडा आहे, ते एका दुसऱ्या व्यक्तीवरच टाकून देतात. हा मी आहो, हा हरी आहे, मी कशाला करू, मला लागलं मी म्हणा हरी वाचव. नाही, हा मी आहो, हा हरी आहे, आता कोणाला सांगा. हे संकल्पना आहे अद्वैतची. दोन नाही, फक्त एक आहे. त्या एकालाच ब्रह्म म्हटलं जाते, त्या एकालाच आत्मा म्हटलं जाते, त्या एकालाच हरी म्हटलं जाते.